मकर राशी 2 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. मकर राशी, मार्च महिन्याचा पहिला आठवडा चंद्रग्रहण, होळी तसेच विविध योग घेऊन येत आहे. शुक्राचे मीन राशीत संक्रमण, मंगळाचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश, शुक्राचा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश आणि सूर्याचा पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश होत आहे. तसेच सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हा मकर राशीवर पाहायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा मकर राशीसाठी कसा असेल. मकर राशीसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बँक बॅलन्स वाढण्याचे संकेत आहेत. प्रवासाचा योग असून त्यात लाभ होईल. नोकरी असो वा व्यवसाय, तुम्ही बोला म्हणजे संवाद साधा, यामुळे समस्या कमी होतील. सहकाऱ्यांना काही समस्या असतील तर त्या कमी होतील. घरातील कामात खास लक्ष देणार आहात. घरातील काम पूर्ण केल्यामुळे मानसन्मान देखील वाढेल. या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती ठीक असली तरी तुम्ही वादविवादापासून दूर राहा. मकर राशी, हा आठवडा तुमच्यासाठी जबाबदारीने आणि ठोस निर्णय घेण्याने भरलेला असेल. ग्रहांच्या हालचालीवरून असे दिसून येते की तुमचा दृढ निश्चय तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. 3 मार्च रोजी सिंह राशीत होणारे चंद्रग्रहण मकर राशीच्या 8व्या भावावर परिणाम करेल, ज्यामुळे मानसिक ताण किंवा शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. मीन राशीत शनी आणि मिथुन राशीत गुरु असल्याने परिस्थिती तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकते. घाई करण्यापेक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाणे चांगले असेल. कुंभ राशीतील पंचग्रही योगाचा प्रभाव तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या मेहनतीचे फळ देईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या समर्पणाने प्रभावित होतील आणि तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात. कामात स्थिरता राहील, परंतु मोठ्या बदलांसाठी वाट पाहावी लागू शकते. हा आठवडा व्यावसायिकांसाठी संतुलित राहील. गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा आणि बचतीकडे विशेष लक्ष द्या. तुमची आर्थिक परिस्थिती सामान्यपेक्षा चांगली असेल, परंतु जोखीम घेण्यापासून टाळा. तुमच्या कुटुंबाप्रती तुमची जबाबदारी वाढेल आणि घरात गंभीर चर्चा होऊ शकतात. मिथुन राशीत गुरूच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदारासोबत परस्पर समजूतदारपणा सुधारेल, जरी तुम्हाला वेळेची कमतरता जाणवू शकते. प्रेमसंबंधांमध्ये वचनबद्धता स्पष्ट होईल. मुलांशी संबंधित कामगिरी कुटुंबात आनंद आणेल. मित्रांकडून मिळणारा पाठिंबा अर्थपूर्ण असेल आणि तुमच्या सामाजिक वर्तुळात तुमच्या गांभीर्याचे कौतुक केले जाईल. मकर राशी, कोणत्याही कामात अति कठोर किंवा अहंकारी राहण्याचे टाळा. या आठवड्यात कोणतेही मोठे आर्थिक जोखीम घेण्याचे टाळा. कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. या आठवड्यात शनिवारी भगवान शनिदेवाची पूजा करा आणि ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. गरजूंना काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा. ग्रहस्थिती पाहता मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात एका आधारदायी आणि भावनिकदृष्ट्या आश्वासक नोटने होते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा जवळच्या जोडीदाराकडून मजबूत पाठिंबा मिळतो, ज्यामुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वास आणि भावनिक संतुलन जाणवण्यास मदत होते. घरगुती सुसंवाद सुधारतो आणि तुम्हाला प्रणय, सहकार्य आणि भावनिक बंधनाकडे झुकण्याची शक्यता असते. अभ्यास, कौशल्य विकास किंवा नवीन गोष्टी शिकण्याची संबंधित बाबी देखील या काळात अनुकूल वाढतात. व्यावसायिकांना नवीन ऑफर, भागीदारी किंवा प्रस्ताव येऊ शकतात, जे वाढीचे दरवाजे उघडतात, जरी काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे. या आठवड्याच्या उत्तरार्धात एक शक्तिशाली बदल घडून येतो. ऊर्जा वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि पूर्वीच्या शंकांची जागा पूर्णत्वाची भावना घेण्यास सुरुवात होईल. मुलांची प्रगती किंवा सकारात्मक बातम्या भावनिक समाधान देतील. आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रवृत्ती वाढेल, ज्यामुळे आंतरिक शांती मिळेल. व्यवसायाच्या बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईल आणि नवीन उपक्रम किंवा दीर्घकालीन योजनांना गती मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही अधिक आशावादी, स्थिर आणि तुमच्या ध्येयांशी सुसंगत असल्याचे जाणवता. मकर राशी, या आठवड्यात भावनिक स्थिरतेत प्रेम आणि नातेसंबंध महत्त्वाची भूमिका बजावतात. आठवड्याची सुरुवात उबदार, रोमॅन्टिक आणि आश्वासक असेल. विवाहित मकर राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत सहकार्य, प्रेम आणि भावनिक जवळीक आवडेल. प्रेमींना भावनिकदृष्ट्या सुरक्षित आणि जोडलेले वाटेल, ज्यामुळे अर्थपूर्ण संभाषणे किंवा सामायिक योजनांसाठी हा चांगला काळ आहे. हा आठवडा जसजसा संपतो तसतसे भावनिक संतुलन परत येईल. प्रेमजीवनात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. सखोल समज आणि नवीन प्रेम निर्माण होतील. अविवाहितांना भावनिकदृष्ट्या अधिक आत्मविश्वास आणि त्यांच्या अपेक्षांबद्दल स्पष्ट वाटू शकते. एकंदरीतच नातेसंबंधांचा शेवट स्थिर आणि आश्वासक पद्धतीने होतो. शिक्षण आणि करिअरमध्ये मिश्र पण सुधारणा दिसून येत असल्याचे दिसून येईल.
आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना एकाग्रताने अभ्यासात रस वाढल्याने फायदा होईल. उच्च शिक्षण किंवा कौशल्य विकासाचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रेरणा आणि पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या नवीन संधी किंवा प्रस्ताव मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी करिअरची गती लक्षणीयरित्या सुधारेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी व्यावसायिकांना अनुकूल परिस्थिती मिळेल. विद्यार्थ्यांना पुन्हा लक्ष केंद्रित करणे आणि आत्मविश्वास मिळेल. एकंदरीत हा आठवडा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि धोरणात्मक नियोजनाचे फळ देतो. आर्थिक स्थितीत आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता पुन्हा सुधारेल. वाढीच्या संधी दिसतील. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्ताराद्वारे विचारपूर्वक नियोजन केल्याने स्थिर प्रगती आणि सुरक्षितता सुनिश्चित होते. या आठवड्यात मकर राशीसाठी सुरुवातीचे काही दिवस आव्हानात्मक असतील, मात्र जसजसे दिवस सरतील तुमच्यासाठी हा काळ चांगला असेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. तसेच या कालावधीत तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता. घरातील वातावरण आनंदी असेल. महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्याल. एकंदरीतच पाहता हा आठवडा मकर राशीसाठी उत्साहवर्धक असू शकतो. सहकारी आणि कनिष्ठांकडून चांगला पाठिंबा मिळू शकतो. या आठवड्यात तुमची संघात काम करण्याची किंवा नेतृत्व करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेत विलंब होणार नाही. ग्राहकांशी किंवा व्यावसायिक भागीदारांशीही सौहार्दपूर्ण संबंध असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचे उत्कृष्ट निकाल मिळू शकतात. मुलांना करिअरमध्ये नशीब मिळू शकते, परंतु जोडीदाराकडून दबाव येऊ शकतो. या आठवड्यात वडिलांना लहान प्रवास करावे लागू शकतात. त्यांना करिअरमध्ये स्थिरता मिळू शकते. जोडीदाराचा दृष्टिकोन निराशावादी असू शकतो. तो किंवा ती भविष्यातील करिअरच्या संधीबद्दल अनिश्चित असू शकतो. मोठ्या भावंडांना अनेक आरोग्य समस्या असू शकतात, तर लहान भावंडांना त्यांच्या कार्यपद्धतीत नाव आणि प्रसिद्धी मिळेल. ते ऐशोआरामाच्या राहणीमानावर अधिक पैसे खर्च करू शकतात. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.